नमस्कार मंडळी, आज आपण देवीचे वस्त्र बनवणार आहोत. दरवर्षी मी स्वतःच देवीचे वस्त्र बनवते. मला खूप आवडते स्वतःच्या हाताने बनवलेले वस्त्र देवीला परिधान करायला. यावेळेस मी हा कलर सिलेक्ट केला आहे. छान आहे ना? मी अगदी सोप्या पद्धतीने वस्त्र शिवते. हा कपडा मी अर्धा मीटर घेतलेला आहे. मी काय करते की जो मी कलश वापरते, मी सरळ त्याचाच माप घेते. आता माझ्या कलशाचं माप 10 इंच येतं आहे, पण मी 2 इंच एक्स्ट्राच घेणार आहे. कारण कसं कधी कपडा कमी जास्तही असतो ना, त्यामुळे मग प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी मी एक्स्ट्राच 2 इंच घेते. हा तसा अर्धा मीटर कपडा आहे, ज्याचा मी मधोमध भाग करून घेतला आणि बरोबर बघितलं की 12 इंच आहे का, 12 इंच आहे. मग मी खडूच्या साहाय्याने अशी रेष मारून घेते आणि बरोबर मधनं कट करून घेते. असे 2 पीस तयार होतात आपले. आणि जे एक्स्ट्राचा जे साईडचा कपडा आहे तोही मी काढून टाकते. जसं की साईडला कमी जास्त बघा, मी म्हणलं होतं ना कमी जास्त असतो, मग ते कट करायला आपल्याला बरं पडतं, म्हणून मी 2 इंच जास्तच घेते. हे कॅनव्हास आहे. हे कॅनव्हास मी आता ह्या कपड्याला इस्त्रीच्या साहाय्याने चिटकून घेणार आहे. आपण प्रेस केल्याच्या नंतर तो कपड्याला व्यवस्थित चिटकून जातो. मग आपल्याला कटिंग करायला, स्टिचिंग करायला सुद्धा बरं पडतं. आता मी ही लेस लावणार आहे दोन्ही बाजूने आणि ही खालच्या बाजूने, जसं घेराच्या बाजूने लावणार आहे. या कपड्याच्या मी आता दोन्ही म्हणजे चारही बाजूला अर्ध्या अर्ध्या इंचावर असं स्टिच करणार आहे. एक्स्ट्राचा जो पण भाग आहे तो आपण कट करून घेऊ. आता ही लेस मी वरच्या साईडने अर्धा इंच असं दुमडून घेऊन शिवून घेणार आहे आणि सेम खालच्या साईडने पण अर्धा इंच सोडून मी कट करून घेणार आहे. आता एक फोल्ड केली की झालं. ह्या लेसचा तोच फायदा आहे, कारण आपण जर कपडा अटॅच केला तर आपल्याला डबल फोल्ड द्यायला लागतं आणि ह्याला तसा काही प्रॉब्लेम होत नाही. आता खालच्या बाजूने मी अर्धा इंच दुमडून घेतलं आहे. अशा पद्धतीने केलं ना, मार्केटमध्ये कसे वस्त्र मिळतात सेम तसंच त्याच मेथडनी होतं. आता मी पूर्ण शेवटपर्यंत अर्धा इंच असं घेऊन शिवून घेते आणि त्याच्यावर लगेच लेस त्याच अर्ध्या इंचावर लेस लावून घेते. अशा पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने लागली जाते. उरलेली एक्स्ट्रा लेस मी कट करून टाकते. याच्यावरच मी अजून एक दापटीप टाकून घेते. आता ही ना बॉलपिन आहे, मार्केटमध्ये मिळतात. ही बॉलपिनच्या साहाय्याने आपण ह्या वस्त्राला 1-1 इंच असं फोल्ड करून आपण प्लेट्स पाडून घेणार आहोत खालचा घेर तयार करण्यासाठी. आता ही बॉलपिनने मी वरती असं सिक्युअर करून घेते, म्हणजे निघणार नाही, आपल्याला शिवायला सोपं पडेल म्हणून वरच्या साईडने लावते आणि खालच्या साईडने पण 1 इंच घेऊन मी तिथेही बॉलपिन लावते. अर्ध्या मीटर कपड्यामध्ये पण खूप छान प्रकारे घेर तयार होतो.
खूप सुंदर प्रकारे अशी फ्रिल तयार होतात त्याच्या. याने कसं आपल्याला सोपं पडतं, शिवायला पण सोपं जातं. व्यवस्थित बॉलपिन मी आता सगळीकडे लावून घेतल्या आहेत आणि आता एक टिपवरनं टाकून घेते. एकदम हळूहळू व्यवस्थित टिप मारून घ्यायची. आता मी हे एक्स्ट्राचं जे वरती कपडा होता ना, तो व्यवस्थित कट करून घेते. आता हा जो पूर्ण घेर तयार झाला आहे त्याचं मध्य काढून मी तिथं एक चॉकच्या साहाय्याने खून करते आणि सेम लेस डबल फोल्ड करून तिचा पण मध्य काढून चॉकच्या साहाय्याने त्यालाही खून करते. म्हणजे काय आहे ना, आपल्याला बरोबर दोन्हीच्या मध्य धरून त्याला स्टिच करायला सोपं पडेल यासाठी. आणि दोन्ही साईडनी एकसारखा बंद तयार होईल. आता मी एक टिप टाकून घेते. अगदी सरळ सरळ टिप टाकायची, काहीच कुठेच राऊंड करायची गरज नाही किंवा काहीच नाही. व्यवस्थित एक टिप टाकून घेतली की ही तशी 1 इंचाची लेस आहे. आपण जेव्हा फोल्ड करतो ती बरोबर अर्ध्या इंचाची अशी होते, त्यामुळं बंदही खूप छान तयार होतात. मी अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने, म्हणजे एकदम साध्या पद्धतीने असं स्टिच करते. आता ह्या सगळ्या पिन मी बॉल पिन ज्या होत्या त्या सगळ्या काढून ठेवून देते आणि व्यवस्थित त्याला अरेंज करून घेते. त्याची प्रत्येक फ्रिल अशी व्यवस्थित नीट करून घेते आणि आता याच्यावर थोडंसं प्रेस आपण केलं ना, खूप छान दिसतं, खूप सुंदर. झालं माझ्या देवीचं लेहंगा तयार. कसं वाटतंय नक्की सांगा. आता मी ओढणी बनवतीये. थोडासा कपडा कमी पडत होता, तसं तर कमी पडत नव्हता, पण मी कट केला. मला वाटलं की खूप मोठा होईल, परत बघितलं तर खूपच छोटा वाटत होता, म्हणून मग मी परत स्टिच केला. आणि आता सेम त्याच मेथडने सुलट्या साईडनी अर्धा इंच फोल्ड करून मी शिवून घेते. ही आपण चारही बाजूने सेम ह्याच पद्धतीने शिवून घेणार आहोत आणि लेस पण आपण त्याच पद्धतीने लावून घेणार आहोत. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला यापुढे कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील. लेसवर पण मी डबल टिप मारते.
म्हणजे ती एकदम फिनिशिंगने सुंदर बसते ना, त्यामुळे मी डबलच टिप मारते लेसला सुद्धा. अशा पद्धतीने आपली ओढणी ही पण तयार झाली आहे. खूप सुंदर ओढणी पण तयार होते. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा कसं वाटतं आपलं देवीचं वस्त्र. खूप सुंदर दिसत आहेत ना. मला तर खूप आवडले. तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.